आंदोलन करीत आहेत, उपोषण करत आहेत आणि या मागणीला बळी पडून सरकारने काय निर्णय घेऊ नये आणि म्हणून काल या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी जनमोर्चा आणि तत्सम त्या संलग्न संघटना यांची 78 ओबीसी नेत्यांची बैठक ऑनलाईन पार पडली। या बैठकीमध्ये आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणजे सोमवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती ओबीसीचे बांधव जमा होतील। शांततेच्या मार्गानं आपलं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ते मुख्यमंत्री देणार आहेत। त्याची पहिली मागणी अशी की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये। 58 लाख बोगस कुणबी दाखले जे देण्यात आले ते रद्द करण्यात यावे। त्याचबरोबर 2004चा जो जीआर आहे ज्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडतंय तो जीआर जो आहे ताबडतोब रद्द केला गेला पाहिजे आणि हा नोकरातला अनुच्छेद जो आहे ओबीसीचा तो त्यांनी पूर्ण करावा। अशा ह्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या निवेदनामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। हा पहिला टप्पा आंदोलनाचा असेल। त्याचप्रमाणे अंतरवाली सराटीमध्ये तिथले ओबीसी बांधव जे आहेत तेही साखळी उपोषण जे आहे ते सुरू करणार आहे। तसं निवेदन त्यांनी कलेक्टरला दिलेलं आहे, एसपीला दिलेलं आहे। त्या ठिकाणी त्या गावातला ओबीसी समाज जो आहे तो आंदोलन जे आहे ते सुरू करत आहेत। त्याचप्रमाणे जर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आणखीन सरकार त्याच्या आंदोलन बळी पडतं अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर ओबीसीचं आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल। आमचा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आता धक्का लावू देणार नाही, वाटेकरी होऊ देणार नाही आणि आम्हाला तसा त्याचा ठाम विश्वास आहे की ते त्यांचा शब्द पाळतील। त्याचप्रमाणे मराठा समाज जो आहे सध्या 4 आरक्षण जो आहे घेणारा या देशातला एकमेव समाज म्हणजे मराठा समाज आहे। त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतला आहे, एससीबीसी 10% आरक्षण आहे, ईडब्ल्यूसी त्यात 10%, त्यातलं 8.5% आरक्षण घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे हे जे बोगस दाखले घेतलेले 58 लाख ते आरक्षण जे आहेत त्या ठिकाणी घेतात। असे 4 आरक्षण घेणारा एकमेव समाज मराठा समाज आहे। एवढं आरक्षण असताना सुद्धा आणखीन परत आरक्षण घ्यायचं आणि ह्या गरीब ओबीसी समाजाचं ताटातलं जे भाजी भाकरी आहे ती खेचून घ्यायची हे काय सामाजिक न्याय धरून नाही। म्हणून त्या मागणीला आमचा ठाम विरोध राहील। त्याचप्रमाणे जरांगेंची मागणी जी आहे की कुणबींचे दाखले देऊन मराठ्यांना कुणबी म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावं। मी महाराष्ट्राचं निदर्शन आणून इच्छितो की जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर हा जो खटला सुप्रीम कोर्टात चालला त्या खटल्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की मराठा समाज हा कुणबी आणि मराठा वेगळे आहेत आणि मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले घेऊन ओबीसी मध्ये त्यांना कुठल्याही घेता येणार नाही। मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्डनेसचे कुठलेच निकष पूर्ण करत नाही। त्यामुळं हा सुद्धा जो मार्ग जो आहे हा मार्ग राज्य सरकारला घेता येणार नाही।